गरुड पुराण अध्याय 10. मृत्यूनंतर आत्म्याचे नेमके काय होते? अंत्यसंस्कार आणि पिंडदानाचा आत्म्याला खरोखर काही फायदा होतो का? गरुड पुराणाच्या 10व्या अध्यायात भगवान श्री विष्णूंनी गरुडाला सांगितलेले हे रहस्य अनेकांना माहीत नाही. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या अध्यायातील प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. भगवान श्री विष्णू म्हणाले, हे गरुडा, आता मी तुला मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा विषय सांगतो. मनुष्य जेव्हा आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याचे स्थूल शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन होऊ लागते. परंतु आत्मा नष्ट होत नाही. आत्मा अमर आहे आणि आपल्या कर्माच्या आधारे पुढील प्रवासाला निघतो. म्हणूनच मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. मृत्यूनंतर कुटुंबीय दुःख व्यक्त करतात, अंत्यसंस्कार करतात आणि धार्मिक विधी करतात. हे विधी केवळ सामाजिक परंपरा नसून मृत व्यक्तीबद्दलची श्रद्धा, कृतज्ञता आणि धार्मिक कर्तव्य याचे प्रतीक मानले गेले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार शक्य तितक्या श्रद्धेने आणि विधीपूर्वक करावेत. यानंतर भगवान विष्णू पिंडदानाचे महत्त्व स्पष्ट करतात. ते सांगतात की मृत्यूनंतरच्या पहिल्या 10 दिवसात पिंडदान आणि इतर विधींना विशेष स्थान दिले गेले आहे. धर्मग्रंथानुसार या काळात केलेले श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे मृत आत्म्याच्या स्मरणासाठी आणि पितृऋणासाठी पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. हे गरुडा, मनुष्य आयुष्यभर धन, संपत्ती, जमीन, मान, सन्मान आणि नाती जोडत असतो. पण मृत्यूच्या क्षणी त्याच्यासोबत यापैकी काहीही जात नाही. त्याच्यासोबत जातात ती फक्त त्याची कर्म. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने आयुष्यभर सत्य, दया, दान, सेवा आणि धर्म याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जो मनुष्य आई वडिलांचा आदर करतो, गुरूंची सेवा करतो, गरजूंची मदत करतो आणि प्रामाणिकपणे जीवन जगतो, त्याचे पुण्य त्याच्या आत्म्याबरोबर राहते. उलट लोभ, फसवणूक, हिंसा आणि अधर्म यामुळे दुःखद परिणाम भोगावे लागू शकतात, असे या अध्यायात सांगितले आहे. भगवान विष्णू पुढे सांगतात की शरीर नाशवान आहे. ज्या शरीराचा माणूस आयुष्यभर अभिमान बाळगतो ते एका क्षणात निर्जीव होते. त्यामुळे अहंकार, गर्व आणि मोह याचा त्याग करून सदाचाराने जीवन जगणे हेच खरे शहाणपण आहे. मृत्यूनंतर अस्थि संकलन आणि त्याचे पवित्र स्थळी विसर्जन करण्याची परंपराही या संदर्भात सांगितली जाते. या कृतीचा मुख्य उद्देश मृत व्यक्तीबद्दल आदर, स्मरण आणि धार्मिक कर्तव्ये पूर्ण करणे हा आहे. हे गरुडा, जीवन क्षणभंगुर आहे. कोणाचा मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहीत नसते. म्हणून प्रत्येक दिवस सत्कर्मांनी भरलेला असावा. दुसऱ्याचे मन दुखवू नये, अन्याय करू नये, खोटे बोलू नये आणि आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करावे, कारण शेवटी प्रत्येक कर्माचे फळ मिळते, असे धर्मशास्त्र सांगते. याच कारणामुळे पूर्वजांचे स्मरण, श्राद्ध आणि पितराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. या कृतीमुळे कुटुंबात संस्कार टिकून राहतात आणि पुढील पिढ्यांना आपल्या मुळाची जाणीव होते. भगवान श्री विष्णू पुढे गरुडाला म्हणाले, हे गरुडा, या संसारात जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस हे शरीर सोडावेच लागते. कोणीही कितीही बलवान असो, कितीही श्रीमंत असो किंवा कितीही विद्वान असो, मृत्यूच्या नियमापासून कुणीही सुटू शकत नाही. म्हणून मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा मनुष्याने आपले जीवन कसे जगावे याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. मनुष्य आयुष्यभर घर, कुटुंब, संपत्ती आणि प्रतिष्ठा यासाठी धडपडत असतो. परंतु मृत्यूच्या क्षणी त्याला समजते की या जगातील कोणतीही वस्तू त्याच्यासोबत जाणार नाही. ज्या घरासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले ते घर मागे राहते. ज्या धनासाठी त्याने दिवसरात्र मेहनत केली ते धन इतरांच्या ताब्यात जाते. ज्या शरीराचा त्याला अभिमान होता तेही अग्नीत विलीन होते. म्हणूनच ज्ञानी मनुष्य या सर्व गोष्टींमध्ये अति आसक्त होत नाही. हे गरुडा, मृत्यूनंतर कुटुंबियांनी श्रद्धेने केलेले धार्मिक विधी ही केवळ परंपरा नसून कर्तव्याची भावना आहे. पितराबद्दल आदर, कृतज्ञता आणि स्मरण व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे श्रद्धेने करावेत, दिखाव्यासाठी नव्हे. भगवान म्हणाले, दान हे धर्माचे एक मोठे साधन आहे. जो मनुष्य भुकेल्याला अन्न देतो, तहानलेला पाणी देतो, गरजूंची मदत करतो आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करतो
त्याचे पुण्य त्याच्या जीवनालाच नव्हे तर समाजालाही लाभदायक ठरते. दान केवळ पैशाचे नसते. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, औषधदान आणि वेळ देऊन केलेली सेवा यांनाही तितकेच महत्त्व आहे. हे गरुडा, मनुष्याने आपल्या आईवडिलांची सेवा करावी, त्यांचा अपमान करू नये, गुरूंचा आदर करावा, सत्य बोलावे, दुसऱ्याचे हक्क बळकावू नयेत, फसवणूक, खोटेपणा, अन्याय आणि हिंसा यांचा त्याग करावा. कारण प्रत्येक कर्माची नोंद होते आणि त्याचे फळ योग्य वेळी मिळते. भगवान विष्णू पुढे सांगतात, काही लोकांना वाटते की त्यांनी केलेली पापकर्मे कोणालाही कळणार नाहीत. पण हे गरुडा, ईश्वरापासून काहीही लपलेले नसते. मनुष्य स्वतःला फसवू शकतो, समाजालाही फसवू शकतो, परंतु कर्माचा नियम कधीही चुकत नाही. जीवनात नम्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकारामुळे माणूस स्वतःचा नाश करतो. रावण अत्यंत विद्वान होता, पण अहंकारामुळे त्याचा विनाश झाला. दुर्योधन बलवान होता, पण लोभ आणि अन्यायामुळे त्याचा पराभव झाला. त्यामुळे ज्ञान, संपत्ती किंवा शक्ती याचा गर्व न करता त्यांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा. हे गरुडा, मनुष्याने रोज ईश्वराचे स्मरण करावे, कारण ईश्वराचे स्मरण मनाला शांत करते, विवेक जागृत करते आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते. जो मनुष्य धर्म, सत्य आणि करुणेचा मार्ग स्वीकारतो त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. म्हणूनच प्रत्येकाने दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी, आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत, प्रामाणिकपणे काम करावे आणि कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. हेच खरे धर्मचरण आहे. भगवान शेवटी गरुडाला म्हणाले, हे गरुडा, मनुष्याचा खरा ठेवा त्याची संपत्ती नसून त्याची सत्कर्म आहेत. मृत्यूनंतर नाव, पद, पैसा आणि वैभव मागे राहते, पण धर्माने केलेली कर्म आत्म्याबरोबर राहतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपयोग पुण्यकर्मासाठी करावा. भगवान श्री विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुडा, मनुष्याला वाटते की त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. तो म्हणतो, उद्या चांगले काम करीन, उद्या दान करीन, उद्या देवाची पूजा करीन, परंतु मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहीत नसते. म्हणून सत्कर्म करण्यासाठी उद्याची वाट पाहू नये. जो मनुष्य आयुष्यभर फक्त पैसा कमवण्यात गुंतून राहतो आणि धर्म, दया, करुणा, सेवा यांना विसरतो, तो स्वतःचेच नुकसान करतो. धन आवश्यक आहे, परंतु धनापेक्षा मोठे आहे चांगले आचरण. कारण धन या जन्मातच राहते, पण सत्कर्माचे फळ आत्म्याबरोबर पुढे जाते. हे गरुडा, मनुष्याने कधीही दुसऱ्याच्या हक्कावर डोळा ठेवू नये. परधन, परस्त्री आणि परनिंदा त्याचा त्याग करावा. दुसऱ्याचे नुकसान करून मिळवलेले सुख फार काळ टिकत नाही. अधर्माने मिळालेली संपत्ती शेवटी दुःखाचे कारण बनते. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य खोटे बोलतो, फसवणूक करतो, गरिबांना त्रास देतो, वृद्ध आईवडिलांचा अपमान करतो आणि आपल्या स्वार्थासाठी इतरांना दुःख देतो, त्याचे मन कधीच शांत राहत नाही. बाहेरून तो आनंदी दिसला तरी अंतःकरणात अस्वस्थता वाढत जाते. हे गरुडा, लक्षात ठेव, ईश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करतो. म्हणून दुसऱ्याला दिलेले दुःख म्हणजे स्वतःलाच दिलेले दुःख होय. जो दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणतो त्याला एक दिवस स्वतःच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. भगवान विष्णू म्हणाले, दान करताना अहंकार नसावा. मी इतके दान केले असा अभिमान ठेवू नये. गुप्तपणे आणि निष्काम भावनेने केलेले दान अधिक श्रेष्ठ मानले जाते. भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी आणि आजारी व्यक्तीला औषध, निराश व्यक्तीला आधार आणि अज्ञानाला ज्ञान देणे ही सुद्धा महान सेवा आहे. हे गरुडा, संसारात प्रत्येक नाते हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेले असते. आईवडिलांचा आधार, गुरूंची सेवा, पतीपत्नीतील निष्ठा, मुलांवर चांगले संस्कार आणि समाजाप्रती जबाबदारी हीच खरी धर्माची पायभरणी आहे. मनुष्याने रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. रागामुळे विवेक नष्ट होतो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात. लोभामुळे समाधान नष्ट होते. अहंकारामुळे ज्ञानाचा नाश होतो. मत्सरामुळे मन कायम अशांत राहते. म्हणून या दोषावर विजय मिळवणे हेच खरे आध्यात्मिक साधन आहे. भगवान म्हणाले, ज्याच्या मनात दया आहे, क्षमा आहे, सत्य आहे आणि ईश्वरावरील श्रद्धा आहे, तो मनुष्य या जगातही
सुखी राहतो आणि त्याचा आध्यात्मिक मार्गही उज्ज्वल होतो. हे गरुडा, प्रत्येक दिवस हा ईश्वराने दिलेली एक नवीन संधी आहे. चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा, कारण दिवस संपला की तो परत येत नाही. तसेच गेलेले आयुष्यही परत मिळत नाही. म्हणूनच ज्ञानी मनुष्य प्रत्येक दिवसाचा उपयोग स्वतःचे जीवन सुधारण्यासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी करतो. हेच धर्म आहे, हेच पुण्य आहे आणि हेच जीवनाचे खरे यश आहे. भगवान विष्णू पुढे म्हणाले, हे गरुडा, जेव्हा मनुष्य धर्म, सत्य आणि करुणेच्या मार्गावर चालतो तेव्हा त्याचे जीवनाचं इतरांसाठी प्रेरणा बनते. अशा व्यक्तीला मृत्यू झाल्यानंतरही लोक त्याचे स्मरण प्रेमाने करतात. हेच खरे अमरत्व आहे. भगवान श्री विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुडा, मनुष्य या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा तो रिकाम्या हाताने येतो आणि मृत्यूच्या वेळीही रिकाम्या हातानेच जातो. मधल्या काळात तो हे माझे आहे, ते माझे आहे असा अहंकार बाळगतो. पण काळाच्या प्रवाहात सर्व काही मागे राहते. म्हणून माणसाने वस्तूवर नव्हे तर सद्गुणावर प्रेम करावे. हे गरुडा, जो मनुष्य प्रत्येक दिवस ईश्वराचे स्मरण करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, आईवडिलांचा सन्मान करतो, गुरुचा आदर करतो आणि गरजूंची मदत करतो, त्याचे जीवन धन्य होते. अशा व्यक्तीला प्रत्येक श्वास पुण्य कार्यात खर्च होतो. भगवान पुढे म्हणाले, मनुष्याने नेहमी सत्य बोलावे. खोटेपणामुळे काही काळ फायदा झाला तरी शेवटी सत्याचा विजय मिळवते. प्रामाणिकपणा हा मनुष्याचा सर्वात मोठा दागिना आहे. लोभ माणसाला कधीच समाधानी राहू देत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. म्हणून समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. ज्याला समाधान मिळाले त्याने खरे सुख मिळवले. हे गरुडा, लक्षात ठेव, क्षमा हा दुर्बलाचा नव्हे तर बलवानाचा गुण आहे. जो क्षमा करू शकतो तो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. द्वेष मनाला जाळतो, पण क्षमा मनाला शांत करते. भगवान विष्णू म्हणाले, जीवनात कोणालाही कमी लेखू नकोस. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होऊ शकतो. आज जो बलवान आहे तो उद्या अशक्त होऊ शकतो. काळ सर्वांना समान न्याय देतो. म्हणूनच प्रत्येकाशी प्रेमाने बोलावे. गोड वाणी हेही एक दान आहे. कटू शब्दांनी जखमा होतात, पण प्रेमळ शब्दांनी दुखी मनालाही आधार मिळतो. भगवान पुढे म्हणाले, हे गरुडा, धर्म म्हणजे केवळ पूजा, जप किंवा यज्ञ नव्हे. धर्म म्हणजे सत्याने जगणे, कर्तव्य पार पाडणे, दुसऱ्याचे भले करणे आणि अन्यायाला साथ न देणे. जो हे आचरण करतो तोच खऱ्या अर्थाने धार्मिक आहे. यानंतर भगवान गरुडाला सांगतात, मृत्यू हा प्रत्येकासाठी निश्चित आहे. त्यामुळे त्याची भीती न बाळगता जीवन अर्थपूर्ण कसे जगायचे याचा विचार करावा. प्रत्येक दिवस शेवटचा दिवस असू शकतो. म्हणून प्रत्येक दिवस प्रेम, सेवा आणि सदाचाराने भरलेला असावा. हे गरुडा, जेव्हा मनुष्य या जगातून निघून जातो तेव्हा लोक त्याची संपत्ती किती होती हे फार काळ लक्षात ठेवत नाहीत. पण त्याने किती प्रेम दिले, किती लोकांना मदत केली, किती चांगली कर्मे केली हे मात्र लोकांच्या मनात कायम राहते. भगवान श्री विष्णू शेवटी म्हणाले, म्हणून हे गरुडा, माझ्या सर्व भक्तांना सांग की अहंकार सोडा, लोभाचा त्याग करा, सत्याचा स्वीकार करा, आई वडिलांची सेवा मनापासून करा, गुरूंचा आदर करा, गरिबांना मदत करा, दुसऱ्याचे मन कधीही दुखवू नका आणि प्रत्येक क्षणी परमेश्वराचे स्मरण करा. असे जीवन जगणाऱ्या मनुष्याला अंतःकरणात शांती लाभते आणि त्याचे जीवनही इतरांसाठी आदर्श ठरते. गरुडाने नम्रतेने भगवान श्री विष्णूंना प्रणाम केला आणि म्हणाला, हे प्रभू, आज आपण मला जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान सांगितले. हे ज्ञान केवळ मृत्यूचे नाही तर योग्य प्रकारे जीवन कसे जगावे याचेही आहे. जो मनुष्य हे समजून घेईल त्याचे जीवन निश्चितच अधिक अर्थपूर्ण होईल. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी गरुडाला धर्म, कर्म, कर्तव्य आणि सदाचार याचे महत्त्व समजावून सांगितले.
या शिकवणीचा सार असा आहे की जीवन क्षणभंगुर आहे, परंतु चांगली कर्म चिरंतर ठसा उमटवतात. मित्रांनो, गरुड पुराणाचा 10वा अध्याय आपल्याला एकच संदेश देतो. या जगात धन, संपत्ती, पद आणि वैभव कायमचे नसते, पण आपली सत्कर्म आणि संस्कार मात्र आपल्या सोबत राहतात. म्हणून प्रत्येक दिवस सत्य, दया, सेवा आणि ईश्वर भक्तीने जगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रासोबत शेअर करा आणि अशाच गरुड पुराणाच्या संपूर्ण अध्यायाची माहिती मराठीत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढील भागात आपण गरुड पुराणाच्या 11व्या अध्यायातील आणखी गूढ आणि महत्त्वपूर्ण शिकवण जाणून घेऊ. तोपर्यंत श्री विष्णूची कृपा आपणा सर्वांवर राहो. श्री विष्णवे नमः. गरुड पुराण अध्याय 10वा समाप्त.